सेंट्रल जेलमध्ये नवऱ्याने फासावर लटकण्यापूर्वी बायकोसोबत एक रात्र घालवण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याची इच्छा पूर्ण केली गेली. जेव्हा तो जेलच्या आतमध्ये बायकोसोबत एक रात्र घालू लागला, तेव्हा असं काही झालं की ज्याला पाहून सर्व पोलीस जोरात किंचाळले. बापरे! मी खोलीमध्ये 2 छुपे कॅमेरे लावले होते. खरं तर हे असं करणं चुकीचं होतं, परंतु मला वरून तशी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे मी मजबूर होतो आणि साहेबांची इच्छा होती की मी त्या खोलीमध्ये छुपे कॅमेरे लावावेत, जिथे आता थोड्या वेळानंतर एका कैद्याची त्याच्या बायकोसोबत भेट घडवून आणणार होतं. मला साहेबांची ही गोष्ट समजत नव्हती. एकतर त्यांनी फाशीच्या कैदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी आरामात परवानगी दिली, जी इच्छा खूपच विचित्र होती. आणि मग त्यानंतर त्या खोलीमध्ये कॅमेरे लावून तर त्यांनी सगळ्या सीमा पार केल्या होत्या. परंतु साहेबांकडून हे असं करणं अगदीच अपेक्षित होतं, कारण की ते नेहमीच रात्रीच्या वेळेला तिथे बसून बेकायदेशीर काम करत होते आणि त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती देखील नव्हती. कदाचित त्यांचं ते पद होतं, त्यामुळे त्यांना कोणत्याच भीती नव्हती आणि त्यांच्या डोक्यावर एखाद्या मोठ्या माणसाचे हात होते. परंतु माझ्यासारख्या माणसाला ही गोष्ट अजिबातच पटत नव्हती की खोलीमध्ये कॅमेरे लावून एखादा नवरा बायकोमध्ये होणाऱ्या त्या क्षणाला पाहिलं जावं. कॅमेरे लावल्यानंतर मी त्या कैद्याच्या जवळ गेलो, जिथे तो उदास बसला होता. मी जेव्हा कधी त्याचा चेहरा पाहायचो, मला खूप विचित्र वाटायचं. 2 दिवसानंतर त्याला फाशीची शिक्षा मिळणार होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अशी शांतता होती, जणू काही त्याने एक खून केला नाहीच, तर एक चांगलं काम केलं आहे. जे भाव इतर कैद्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं, तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर अजिबातच दिसत नव्हते. आणि नाही त्याला मरणाची भीती होती आणि नाही स्वतःच्या कृत्यावर काही पश्चाताप. आता देखील तो अगदी आरामात बसला होता. मी त्याच्याजवळ जाऊन पंजावर बसलो आणि त्याच्या नजरेला नजर मिळून त्याला विचारलं, काय मग कैदी नंबर 312, तुला मरणाची भीती वाटत नाही का? मरणापूर्वी कोणी अशी इच्छा कधी व्यक्त करतो का? विचित्रच आहेस तू. तर मरणापूर्वी देखील स्वतःच्या बायकोसोबत हनीमून साजरा करू इच्छितोस? माझं ऐकशील तर तू तुझी इच्छा मागे घे आणि देवाचं नाव घे. माझ्या त्या बोलण्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. मी फक्त त्याच्या चेहऱ्याला वाचत तिथून उभा राहिलो. मी आजपर्यंत अशी शांतता कोणत्याच कैद्याच्या चेहऱ्यावर पाहिली नव्हती आणि त्यामुळे फक्त हीच गोष्ट मला सारखी सारखी कोड्यात टाकत होती, बेचैन करत होती की कसं काय एखादा माणूस आपला मृत्यू जवळ येतात आहे हे माहीत असून देखील इतका शांत आहे. माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की त्याची बायको त्या खोलीमध्ये जावे, परंतु हे सर्व माझ्या हातात नव्हतं. त्या कैद्याचं वय जवळपास 28 वर्ष असेल. त्याने त्याच्या जिगरी मित्राचा खून केला होता आणि त्याच्याच खुनाच्या शिक्षेमुळे तो इथपर्यंत पोचला होता. परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की त्याने तो खून का केला होता ही गोष्ट कोणालाच ठाऊक नव्हती. नाही त्याने कोणतं कारण सांगितलं. उलट तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला आणि ही गोष्ट देखील कबूल केली की तो खून आहे. परंतु जेव्हा जेव्हा त्याला त्या खुनामागचं कारण विचारलं गेलं, तेव्हा त्याने त्याच्या तोंडाला कुलूप लावलं. न्यायालयात देखील त्याने स्वतः कबूल केलं की तो खून आहे, परंतु तेव्हा देखील त्या खुनामागचं कारण त्याने सांगितलं नाही. त्याने स्वतः त्याचा गुन्हा कबूल केला होता, त्यामुळे त्याला फाशी शिक्षा दिली गेली. आम्हीच्या घरच्यांनी खूपच गोंधळ घातला होता. त्यांचं म्हणणं होतं की आमचा मुलगा त्याचा मित्र होता, त्या दोघांमध्ये कधीच भांडण झालं नाही. मग तरी देखील माहीत नाही का त्याने त्याच्या मित्राला मारला आहे. याबद्दल त्याच्या बायकोला देखील खूप सारे प्रश्न विचारले गेले, परंतु तिने देखील कोणत्याच प्रश्नांना उत्तर न देता फक्त एवढं सांगितलं की मला काहीच माहिती नाही. तिचा नवरा अमित आणि सुजित हे एकमेकांच्या खूप जवळ होते. त्या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती आणि त्या दोघांमध्ये असं कधीच कोणतंच भांडण नव्हतं ज्यामुळे तिचा नवरा हा खून करेल. काही दिवस तरी ही बातमी टी व्हीला झळकत होती की एका मित्राने स्वतःच्याच मित्राचा खून केला आहे. थोड्या वेळानंतर मला वायरलेसवर ही बातमी मिळाली की कैदी नंबर 312ची बायको आली आहे. हे ऐकून मी थोडा माझ्या हैराणीचं कारण ते कॅमेरे होते जे मी लावले होते. माझ्या नजरेत ही गोष्ट खूपच घाणेरडी होती, कारण की जेलर सर त्या कॅमेऱ्याच्या मदतीने नवरा बायकोच्या भेटीला पाळणार होते. परंतु मी या नोकरीमुळे मजबूर होतो. ती नोकरी मिळवण्यासाठी मी 5 लाख रुपयांची लाच दिली होती
आणि जेव्हा ही सरकारी नोकरी मला मिळाली त्यामुळे मला आता हे सर्व करायचं होतं जे माझे वरचे अधिकारी माझ्याकडून करू इच्छित होते. जर मी त्यांच्या विरुद्ध काही केलं असतं तर एकतर माझं ट्रान्सफर झालं असतं किंवा माझी नोकरीच माझ्या हातातून निघून गेली असती. फक्त त्यामुळे मी त्यावेळेला माझ्या तोंडावर कुलूप लावलं होतं. जेलर साहेबांच्या आदेशावरून मी त्या कैद्याच्या बायकोला त्या खोलीमध्ये पोचून आलो. त्याची बायको खूपच तरुण आणि सुंदर होती. कोणीही तिचा आरामात दिवाना झाला असता. परंतु तिने स्वतःचं अंग पूर्ण झाकलेलं होतं. डोक्यावरून पदर घेतला होता. तो डोक्यावरचा पदर बाजूला गेल्यामुळे मी तिचा चेहरा पाहिला होता. कदाचित ती संस्कारी होती किंवा इथे आल्यानंतर तिला डोक्यावर पदर घेणे योग्य वाटलं. मी विचार करत होतो की जर जेलर साहेबांची नजर त्या बायावर गेली तर नक्कीच त्यांची नियत खराब होईल. त्यांना बायकांचा खूप नाद होता आणि नेहमीच ते त्यांच्या खोलीत इतर बायकांना आणायचे. ते अय्याश प्रकारचे होते आणि मग त्यांच्या खोलीत काय व्हायचं हे तर मला न पाहताच देखील समजायचं. जेलर साहेबांच्या हुकमावरून कैदी नंबर 312ला त्या खोलीत पाठवलं गेलं आणि दोघांची पूर्ण झडती घेतली गेली जेणेकरून काही चुकीचं होऊ नये. आजपर्यंत कोणत्याच कैद्याने अशी इच्छा व्यक्त केली नव्हती. त्यामुळेच जेलमध्ये हे असं पहिल्यांदाच काहीतरी घडणार होतं आणि या गोष्टीला गुप्त ठेवलं गेलं होतं. जेलर साहेबांनी नाही कोणाकडून परवानगी घेतली आणि नाही ही गोष्ट कोणाला सांगितली होती. आणि ही गोष्ट मला नंतर समजली की त्यांनी या इच्छेला नकार देण्याऐवजी परवानगी का दिली होती. 2 हवालदार त्या खोलीच्या बाहेर उभे होते. त्या खोलीच्या दरवाजावर कोणतंच लॉक किंवा कडी नव्हती. त्या दोघांना आत सोडल्यानंतर जेलर साहेबांच्या आदेशावरून मी त्यांच्या खोलीत आलो. ते लॅपटॉप उघडून बसले होते. त्यांनी मला देखील त्यांच्यासोबत बसण्याचा इशारा केला. मी त्यांच्यासोबत खूप काही बोलायची. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. ते बोलू लागले, "ये आपण थोडी मजा घेऊ." आणि हे ऐकून मी थोडा लाजलो आणि मी म्हटले, "नाही साहेब, मी जेलला राऊंड मारून येतो. तुम्ही बसा." परंतु त्यांनी ऐकलं नाही. ते बोलू लागले, "तू देखील माझ्यासोबत बस." मरणापूर्वी त्या कैद्याच्या विचित्र इच्छेने मला देखील मजबूर केलं की मी देखील पाहावं की शेवटी त्याच्या बायकोमध्ये असं काय आहे ज्यामुळे त्याला स्वतःच्या बायकोसोबत मरण्यापूर्वी एक रात्र घालवण्याची इच्छा झाली. काहीतरी असं असेल की ज्यामुळे त्याला मरण्यापूर्वी देखील बायकोची साथ पाहिजे. तो मेल्यानंतर त्याची बायको विधवा होईल. बिचारी गरीब बाई आहे. आपणच तिच्या खाण्यापिण्याचा काहीतरी बंदोबस्त करू. असं बोलून जेलर खूप जोरजोरात हसू लागले आणि त्या हसण्यामध्ये खूपच खाणेरडेपणा होता आणि ते मला अगदी स्पष्ट दिसत होतं. मला समजलं होतं की त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे. त्यांची नियत कशी आहे आणि ज्यामुळे त्यांनी ते कॅमेरे त्या खोलीत लावले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी या अशा विचित्र इच्छेला पूर्ण केलं आहे. ते या व्हिडिओमार्फत नंतर त्या बाईला ब्लॅकमेल करून अगदी आरामात स्वतःचा घाणेरडा हेतू पूर्ण करू शकत होते. आणि ही गोष्ट मला समजताच मला स्वतःचाच खूप राग येऊ लागला. स्वतःचीच खूप खाण वाटू लागली की मी त्यांच्या सांगण्यानुसार कॅमेरे का लावले. एक इज्जतदार स्त्री पूर्ण आयुष्य त्यांच्या हातात आयती सापडणार होती. मी स्वतः विवाहित होतो त्यामुळे ही प्रत्येक गोष्ट मला जाणत होती. जेलर साहेबांनी जबरदस्तीने मला त्यांच्यासोबत बसवलं. लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्या खोलीतील सर्व दृश्य अगदी स्पष्ट दिसत होतं. खूपच हाय क्वालिटीचे कॅमेरे होते. व्हॉईसचं ऑप्शन देखील हजर होतं आणि त्यामुळे त्या खोलीत बोललं जाणारं सर्व काही आम्हाला अगदी स्पष्ट ऐकू येत होतं. जेलर साहेबांची नजर स्क्रीनवर खेळली. ते एकटक स्क्रीनकडे पाहू लागले. तर मी कधी स्क्रीनवर नजर टाकायचो तर कधी शरमेने माझी मान खाली घालायचो. त्या कैद्याने स्वतःच्या बायकोचा हात पकडून अंथरुणावर बसवलं आणि तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला होता. स्क्रीनवर त्याच्या बायकोचा चेहरा दिसताच जेलर साहेबांच्या तोंडातून खूपच घाणेरडे शब्द बाहेर आले. ते त्यांच्या घाणेरड्या तोंडातून त्या बाईच्या सौंदर्याची तारीफ करत होते आणि मग त्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजाने आम्हा दोघांनाही अगदी हैराण करून टाकलं. ते दोघे एकमेकांसोबत बोलत होते त्यामुळे माझी देखील नजर त्या स्क्रीनकडे गेली आणि मग त्यानंतर जे दृश्य आम्ही पाहिलं आम्ही तर जोरात किंचाळलो. त्या कैद्याच्या बायकोनं अंथरुणावर पडताच असं काही केलं जे कदाचित कोणतीच स्त्री करू शकत नाही. ती तर तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त ताकदवान निघाली आणि पाहता पाहताच तिने तिच्या नवऱ्याला
आता मला समजलं की तिच्या नवऱ्याने त्याच्या बायकोसोबत शेवटची इच्छा म्हणून एक रात्र घालवण्याची इच्छा का व्यक्त केली. साहेब लगेचच धावत धावत त्या खोलीकडे निघाले आणि मी देखील त्यांच्या मागे मागे धावू लागलो. आणि जेव्हा आम्ही खोलीत पोचलो तेव्हा तो कैदी त्या अंथरुणावर पडलेला होता आणि त्याचा श्वास एकदम हळूहळू चालू होता. आणि त्याची बायको जी ज्या अवस्थेत होती तिने लगेचच स्वतःला चादरीने झाकलं आणि स्वतःच अवतार नीट करू लागली. जेलर साहेबांनी ना इकडे पाहिले ना तिकडे त्या बाईचा जोरात हात पकडला आणि ओढतच स्वतःच्या खोलीत नेलं. मी त्या कैद्याजवळ गेलो. तो ओरडत मला विचारत होता की माझ्या बायकोला का घेऊन जात आहात. परंतु मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नव्हतो, कारण की मला माहीत होतं की आता जेलर त्याच्या बायकोसोबत त्या बाईसोबत कसं वागणार आहेत, तिला काय शिक्षा देणार आहेत. जे काही त्या बाईने स्वतःच्या नवऱ्यासोबत केलं होतं त्यानंतर तर जेलर साहेब कोणत्याही परिस्थितीत तिला सोडणार नव्हते. मी त्या कैद्याला बसण्याचा इशारा केला आणि स्वतः देखील त्याच्या समोर बसलो. आणि हे पहिल्यांदाच असं घडत होतं की मी त्याचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकला होता, नाहीतर तो कधीच बोलायचा नाही. मी त्याला म्हटले की तू तुझ्याबद्दल सर्व काही खरं खरं सांग आणि तू हा गुन्हा का केलास हे देखील सांग. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा शांततेने डोकं खाली घातलं. तेव्हा मी त्याला अगदी कडक शब्दात विचारलं, रागानेच विचारलं, जे काही या खोलीमध्ये तुम्हा दोघा नवरा बायकोमध्ये झालं ते सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहे. जर तू तुझ्या गुन्ह्यामागचं कारण सांगितलं नाहीस तर हे रेकॉर्डिंग पूर्ण जगाला समोर जाईल, दाखवलं जाईल. तुझ्या बायकोची इज्जत जाईल आणि जग पाहील की तुम्हा दोघांमध्ये नक्की काय झालं आहे. त्यामुळेच हेच चांगलं आहे की तू मला ते कारण सांग ज्यामुळे तू इथे आहेस. आणि हे देखील सांग की तू का शेवटी इच्छा म्हणून स्वतःच्या बायकोला इथे का बोलवलं आहेस. रेकॉर्डिंग ऐकून त्या कैद्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच टेन्शन आलं आणि मग त्याने हळूहळू सर्व काही सांगायला सुरुवात केली. त्याचं नाव सुजित आहे. तो एका गावात राहत होता. लहानपणापासूनच अमित आणि सुजितची खूपच घट्ट मैत्री होती. त्याच्यासाठी त्याचा मित्र त्याचं आयुष्य होतं आणि त्याच्या मित्राशिवाय तो कधीच कोणतंच पाऊल उचलत नव्हता. दोन्ही मित्रांनी त्यांचं शिक्षण एकत्र पूर्ण केलं आणि सोबतच एकाच कंपनीत नोकरी करू लागले. नोकरी थोडी चांगली होती त्यामुळे घरच्यांनी लगेचच लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली आणि मग त्याच्या आईने त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली आणि मग अशा प्रकारे सुजीच्या आयुष्यात स्वाती बायको म्हणून आली. खूपच धूमधडाक्यात दोघांचं लग्न झालं आणि त्यांच्या लग्नात जर सर्वात जास्त कोणी खुश होतं तर तो त्याचा मित्र अमित होता. स्वाती तिच्यासोबत तिचं चांगलं नशीब देखील घेऊन आली आणि सुजीचं प्रमोशन झालं. पण अमित मात्र त्याच जागेवर राहिला जिथे आधी होता, कारण की अमितचं लक्ष नोकरीपेक्षा इतर गोष्टींकडे जास्त होतं. त्यामुळे कदाचित अमितचं प्रमोशन झालं नव्हतं. सुजितची आई दुसऱ्या शहरात तिच्या मोठ्या मुलाजवळ गेली. इथे सुजित आणि त्याची बायको स्वाती दोघेच राहिले होते आणि नोकरीत जास्त वेळ बिझी राहिल्यामुळे सुजितला थोडी घरातल्या कामांमध्ये अडचण येऊ लागली. अमितचं प्रमोशन झालं नव्हतं त्यामुळे त्याच्यावर ऑफिसला इतकं काही लोड नव्हता. त्यामुळेच सुजित त्याच्या घरातलं काम अमितला सांगायचा आणि सोबतच त्याच्याकडे पैसे देखील देऊन त्याला भाजी वगैरे आणायला सांगायचा. सगळं काही अगदी ठीक चालू होतं, काहीच टेन्शन नव्हतं. परंतु स्वातीचं वागणं हळूहळू बदलू लागलं. ती नेहमीच टेन्शनमध्ये दिसू लागली. सुजितसोबत बोलायला देखील घाबरायची. त्या दोघांमध्ये एक विचित्र दुरावा निर्माण झाला आणि घरात देखील शांतता राहू लागली. सुजितला ही गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवत होती की स्वाती खूपच टेन्शनमध्ये आहे. परंतु त्याने विचारल्यानंतर देखील स्वातीने काहीच उत्तर दिलं नाही. आणि मग एके दिवशी सुजितने रागाने स्वातीला विचारलं, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का. तेव्हा तिने असं काही सांगितलं ज्याबद्दल सुजितच्या मनात देखील नव्हतं. ती बोलू लागली की अमितची माझ्यावर वाईट नजर आहे. हे ऐकून सुजितला खूपच राग आला. त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं. सोबतच अमितच्या मैत्रीवर देखील पूर्ण विश्वास होता. तो बोलू लागला की तुझं काहीतरी गैरसमज झाला आहे. परंतु स्वातीचं म्हणणं होतं की मला स्वतःला ही गोष्ट जाणवली आहे. सुजितला स्वातीच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास बसला नव्हता आणि मग त्याने विचार केला की कदाचित स्वातीला काहीतरी चुकीचा समज झाला असेल.
नेहमीप्रमाणे सुजितने अमितला दुसऱ्या दिवशी देखील काही पैसे दिले आणि काही सामान सांगितले जे त्याला कामावरून परत येताना स्वातीला द्यायचं होतं. अमित अगदी आनंदाने पैसे घेऊन निघाला. जेव्हा सुमीच्या लक्षात हे आलं की त्याला देखील अमितच्या मागे मागे जायला पाहिजे, त्याला जाणून घ्यायचं होतं की स्वाती खरं बोलते आहे की तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे. अमितच्या मागे जेव्हा सुजित घरी पोचला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. तो ड्रॉइंग रूमच्या दारापाशी थांबला. अमित आणि सुजितची बायको आतल्या खोलीमध्ये बोलत होते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून सुजितला खूप मोठा धक्का बसला. स्वाती बोलत होती, "बस अमित, आता खूप झालं. तू तुझ्या मर्यादेत राहा." आणि अमित तिला बोलत होता की जर स्वातीने त्याचं बोलणं ऐकलं नाही तर तो जबरदस्ती त्याच्या सगळ्या सीमा पार करेल. एका क्षणात सुजितसमोर दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी झालं. त्याला समजलं होतं की स्वाती जे काही बोलत होती ते खरं होतं. स्वाती टेन्शनमध्ये का असायची हे देखील त्याला समजलं, परंतु त्याच्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की तो त्या दोघांच्या समोर जाईल. ज्या मित्रावर त्याला खूप विश्वास होता, गर्व होता, ज्याच्यावर विश्वास ठेवून तो त्याला स्वतःच्या घरी पाठवायचा, त्याच मित्राने त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता. अमितसाठी तर त्याने स्वातीच्या प्रत्येक बोलण्यावर अविश्वास दाखवला होता. तो पुन्हा उलट्या पावलाने घरातून बाहेर निघाला. या गोष्टीला 2 दिवस निघून गेले आणि सुजीच्या मनामध्ये एक विचित्र प्रकारची तिरस्काराची आग निर्माण झाली. त्याने त्याच्या बायकोला स्वातीला राहण्यासाठी माहेरी पाठवलं आणि स्वतः ऑफिसवरून घरी परत येताना अमितला सोबत घेऊन आला. त्याला अमितकडून जाणून घ्यायचं होतं की त्याने असं का केलं, परंतु जेव्हा हीच गोष्ट त्याने अमितला विचारली तेव्हा अमितने जे काही सांगितलं ते ऐकून तर त्याला खूपच राग आला. अमितने स्वातीवर आरोप लावला की स्वाती जाणून-बुजून त्याला स्वतःकडे खेचत आहे, ओढत आहे आणि ती चांगली बाई नाही. अमितने सुजितला सांगितलं की स्वातीच्या आधी देखील इतर मुलांसोबत संबंध होते, तिचं चारित्र्य चांगलं नाही. हे ऐकून सुजितला खूप राग आला. स्वतःच्या बायकोबद्दल हे असं बोलणं त्याला सहन झालं नाही आणि त्याने रागातच अमितला मारायला सुरुवात केली. अमित एक तरुण मुलगा होता. त्याने देखील उलट हात उचलला. तेव्हा सुजितने रागातच तिथेच असलेली फळी कापण्याची सुरी उचलली आणि अमितवर वार केला. आणि हे सगळं काही इतकं अचानक झालं की लगेचच अमितच्या मानेची नसच कापली गेली. काही क्षणात अमितने त्याच खोलीत स्वतःचा श्वास सोडला आणि जेव्हा सुजितला शुद्ध आली तेव्हा सर्व काही संपलं होतं. त्याने स्वतः पोलिसांना फोन करून सांगितलं, कारण की तो अट्टल गुन्हेगार नव्हता. तो स्वतः देखील त्या धक्क्यातून होता की त्याने हे काय केलं. सुजितने स्वतःच त्याचा गुन्हा कबूल करून स्वतःलाच पोलिसांच्या स्वाधीन केलं. ज्या कोणाला ही बातमी समजली की सुजितने अमितचा खून केला आहे तेव्हा तो प्रत्येक माणूस हैराण झाला. त्या दोघांच्या मैत्रीचं उदाहरण तर प्रत्येक जण देत होता, त्यामुळे कोणालाच विश्वास बसत नव्हता. नाही अमितच्या घरच्यांना आणि नाही सुजितच्या घरच्यांना. पोलिसांनी खूप ठिकाणी चौकशी केली, परंतु पोलिसांना अशी कोणतीच गोष्टी समजली नाही. असं कोणतंच कारण समजलं नाही जे कारण त्या खुन्यामागचं होतं. 1000 वेळा विचारून देखील सुजितने त्याने हा खून का केला आहे याबाबत काहीच सांगितलं नाही. पोलिसांच्या समोर काहीच सांगितलं नाही आणि न्यायालयालासुद्धा काहीच सांगितलं नाही. पोलिसांनी स्वातीची देखील साक्ष घेतली, परंतु त्यावेळेला ती खरी नव्हती. ती तर तिच्या माहेरी होती, त्यामुळे तिला तर अजिबातच अंदाज नव्हता की सुजितने अमितला का मारला आहे. तिने थोडं बहुत विष सुजितच्या मनामध्ये अमितबद्दल कालवलं होतं, परंतु तिला याचा अजिबात अंदाज नव्हता की सुजित हे असं काही करेल. स्वतःच्या इज्जतीला वाचवण्यासाठी तो पोलिसांसमोर काहीच बोलला नाही. 4 महिने केस चालल्यानंतर सुजितला फाशी शिक्षा दिली गेली. परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की शिक्षा ऐकल्यानंतर देखील सुजीच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. तो अगदी शांत होता. एकदा त्याला भेटण्यासाठी त्याची बायको जेलमध्ये आली होती, परंतु ती खूपच ओझरती अशी भेट होती. आणि मग सुजितने मरणापूर्वी स्वतःच्या बायकोसोबत एक रात्र झोपण्याची इच्छा व्यक्त केली. जेलर साहेबांना वाटलं होतं की कदाचित तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि त्यामुळेच तिला शेवटचं भेटू इच्छितो. परंतु स्क्रीनवर दिसणारं दृश्य काही वेगळं दिसत होतं. जेव्हा त्याची बायको त्याला भेटण्यासाठी आली
तेव्हा त्याने तिला त्याच्यासमोर बसवलं आणि तिला बोलू लागला, तुझा खरेपणा मला समजला आहे. मला समजलं आहे की गुन्हेगार अमित नाही तर तू होतीस. असं बोलून त्याने त्याच्या बायकोचे कपडे तिच्या अंगावरून खेचले आणि बोलू लागला की तुला स्वतःची इज्जत घालवण्याची खूप हौस आहे ना. आज मी तुझी इज्जत घालवतो. आणि हे ऐकताच त्याची बायको बोलू लागली, उद्या तुला फाशीची शिक्षा मिळणार आहे आणि तुझी इच्छा असून देखील आता तू स्वतःला वाचू शकणार नाहीस. जर तू माझ्यासोबत इथे काही चुकीचं केलंस तर देखील तुझ्या हाती काहीच लागणार नाही. हां, हे खरं आहे की मला तुझ्यापेक्षा अमित जास्त आवडत होता. त्यामुळेच मी त्याला माझ्याकडे बोलावलं होतं. परंतु तो नेहमीच तुमच्या मैत्रीला मध्ये आणायचा आणि हेच बोलायचा की तो तुला कधीच फसू शकत नाही. त्याला तर तुला माझं सत्य सांगायचं होतं. त्याला माहीत होतं की माझे कितीतरी पुरुषांसोबत संबंध होते आणि त्यामुळेच मी भीतीमुळे तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला, जेणेकरून जर त्याने तुला काही सांगितलं तरी देखील तू त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीस. माझी इच्छा होती की तू माझ्यापासून लांब राहावं आणि तुला माझं सत्य कधीच समजू नये. आणि जेव्हा तुम्हा दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला असता तेव्हा माझ्यासाठी अमितला मिळवणं खूप सोपं झालं असतं. हे ऐकताच सुजितने तिच्यावर हल्ला केला आणि त्या बदल्यात स्वातीने सुजितच्या ताकदीपेक्षा जास्त ताकदीने त्याला मारायला सुरुवात केली. ती तर सुजितपेक्षा देखील जास्त ताकदवर निघाली. आणि हेच सगळं पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मी आणि जेलर साहेब धावत धावत त्या खोलीत आलो होतो. आणि आता खऱ्या अर्थाने मला सर्व काही समजलं होतं. मी सुजितला म्हटले, ठीक आहे, अमितच्या खुनामागचं कारण तर मला समजलं आहे, परंतु तुझ्या बायकोला तू इथे का बोलावलंयस? हे ऐकून सुजित बोलू लागला, त्यावेळेला तर भावनेच्या भरात येऊन मी अमितचा खून केला, परंतु जेव्हा माझी बायको मला भेटायला येथे आली तेव्हा तिच्या बोलण्यावर मला समजलं की कुठे ना कुठे तिची चूक आहे. मी कोणालाही अमितच्या खुनामागचं कारण सांगितलं नाही की अमितला यामुळे मारलं जेणेकरून माझ्या बायकोची इज्जत जाऊ नये, परंतु माझी बायकोच चुकीची होती. ही गोष्ट जेव्हा माझ्या मनात बसली तेव्हा मला मरणापूर्वी खरं कारण जाणून घ्यायचं होतं. त्यामुळेच मी तिला भेटण्यासाठी बोलावलं. जर तिने माझ्यासमोर येऊन तिचं सत्य कबूल केलं असतं तरी देखील मला काहीच फायदा झाला नसता. त्यामुळेच मी एकत्र झोपण्याची मागणी केली, कारण की या इतक्या दिवसांमध्ये मला जेलर कसा आहे हे सगळं माहीत समजलं होतं. मला माहीत होतं तो आम्हा दोघांना पाहण्यासाठी इथे कॅमेरा नक्कीच लावेल आणि त्यामुळेच माझं सत्य कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल आणि माझा तो विश्वास सत्यात उतरला आणि प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली. तो बोलू लागला, मला फाशीपासून सुटका नको आहे. मला फक्त याच गोष्टीचं वाईट वाटतंय की मी माझ्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यामुळे या तो या जगातून निघून गेला. परंतु आता माझी अशी इच्छा आहे की माझ्या बायकोला देखील तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी. ती तीच होती जिने आम्हा दोघांमध्ये तिरस्काराची भावना रोवली. त्याचं ते बोलणं ऐकून मी हैराण झालो. तो खूपच हुशार माणूस होता. जेलरच्या स्वभावाला ओळखून त्याने हा सर्व खेळ खेळला होता आणि तो यात यशस्वी देखील झाला होता. त्याच्या बायकोचा खरा चेहरा कॅमेरामध्ये कैद झाला आणि आता त्याच्या बायकोला देखील शिक्षा दिली जाणार होती. परंतु आता हे सर्व काही जेलरच्या हातात होतं. मी कैदी नंबर 312ला पुन्हा एकदा त्याच्या कोठडीत पाठवलं. पुढच्या दिवशी त्याला फाशी दिली जाणार होती. मी पुन्हा परत जेलरच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा त्याच्या केबिनचा दरवाजा बंद होता. तेव्हा मला समजलं की तो इतक्या सहजासहजी त्या बाईला सोडणार नाही आणि स्वतःच्या घाणेरड्या इच्छेला पूर्ण करणारच, सोबतच तिला शिक्षा देखील देणार. आणि मी त्यामुळे शांतपणे तिथून बाजूला होऊन जेलच्या राऊंडसाठी निघालो आणि विचार करत होतो की एक बाईक किती लोकांचे आयुष्य बर्बाद करू शकते. माहीत नाही आतापर्यंत स्वातीने किती लोकांचं आयुष्य, किती मुलांना आयुष्य खराब केलं असेल आणि शेवटी तिने तिच्या नवऱ्याला फाशीपर्यंत आणलं होतं. माहीत नाही आता जेलर साहेब कधीपर्यंत तिला त्याचा शिकार करणार होते की कदाचित ती देखील त्या बायकांमध्ये सामील होणार होती किंवा तिला एखाद्या जेलमध्ये टाकले जाणार होतं, हे देखील शक्य होतं. या जेलमध्ये नोकरी करून मला एक गोष्ट समजली होती की जास्तीत जास्त गुन्हे हे भावनेच्या भरात वाहून केल्यामुळे आणि सत्य जाणून न घेता केले जातात. त्यामुळेच माझी सर्वांना हीच विनंती आहे की कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी माणसाने नक्की
खरं काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.